नमस्कार मित्रांनो, तुम्ही आजकाल बघितलं असेल की काही महिलांच्या चेहऱ्यावरती केस दिसतात, म्हणजे थोड्याशा मिशा आल्यासारखं दिसतात, दाढी आल्यासारखी दिसते. तर नक्की हा काय प्रॉब्लेम आहे ते आपण समजून घेऊ. तर नक्की हा असा इश्यू आहे की महिलांमध्ये हार्मोनल इम्बॅलन्स होतो. PCOD, PCOS असल्या कारणामुळे, हार्मोनल डिस्टर्बमुळे चेहऱ्यावरती केस यायला लागतात. चेहऱ्यावरती, पोटावरती किंवा छातीवरती पण केस येऊ शकतात. तर हा नक्की इश्यू असा आहे की ज्या महिलांमध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स आल्यानंतर पण होऊ शकतं. ज्या महिलांचा डाएट व्यवस्थित नाही आहे, बाहेरचं ऑइली वगैरे जास्त खातात किंवा वजन वाढल्यामुळे पण चेहऱ्यावरती केस येऊ शकतात. म्हणजे बघायला गेलं तर महिलांमध्ये टेस्टोस्टेरॉन नावाचं हार्मोन्स एकदम कमी प्रमाणात असतं आणि पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन जास्त प्रमाणात असतं. पण ज्यावेळी लेडीजमध्ये एखाद्या टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण वाढतं त्यावेळी तिच्या चेहऱ्यावरती वगैरे केस यायला चालू होतात, मिशा वगैरे दाढी असं दिसायला चालू होतं. तर ह्यावरती उपाय असा आहे की तुम्ही वारंवार वॅक्स वगैरे करून फायदा नाही. त्याचं मूळ कारण शोधून तुम्ही जवळच्या होमिओपॅथिक डॉक्टरांकडून तुमचा इलाज करू शकता. होमिओपॅथीमध्ये याचा खूप चांगल्या प्रकारे इलाज आहे. तुमच्या लाईफस्टाईल चेंज करू शकता, डाएटमध्ये चेंज करू शकता, शुगर वगैरे पूर्ण झिरो करून, ऑइल इंटेक कमी करून तुम्ही हा हार्मोन स्टेबल करू शकता.